केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मार्केट यार्ड चौकात मोठ्या संख्येने जमलेत। प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर या आंदोलनामुळे शहरात काही प्रमाणात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात आता शहांच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आहेत। सागर, नेमकी काय परिस्थिती आहे? काँग्रेसने विरोध दर्शवण्याचं आता ठाम केलेलं आहे। नक्की आपण जर पाहिलं तर आज अमित शहांचा दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी मोठी जय्यत तयारी जी आहे ते पुणे पोलिसांनी केलेली होती। आता जर पाहिलं तर काँग्रेसने आणि सामाजिक संघटनांनी याला विरोध जो आहे तो दर्शवलेला आहे आणि या संदर्भात जर आता बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर रात्रीच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, घरून उचललेला आहे। विरोध आहे तुमचा? 100% विरोधी आहे। देशामध्ये अराजकतेकडे हे सरकार चाललंय। केंद्रामधलं सरकार हे डोळेझाक करते। केंद्रीय गृहमंत्री आज इथं पुण्यामध्ये येतात। त्यांनी पार्लमेंटमध्ये उपस्थित राहून राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देण्याची धमक दाखवायला पाहिजे होती, पण तिथून पळपुटेपणा करतात। विद्यार्थ्यांवर लाठीमार कुणी केला, अश्रू कुणी केलं, पेलेट गन कुणी टाकल्या, ह्याचं उत्तर त्यांच्याकडे देत नसेल तर त्याच्यासारखी शोकांतिका कुठली? आणि म्हणून ह्या स्वतंत्र भारतामध्ये ह्या पद्धतीचा अन्याय जो चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि गृहमंत्री अमित शहा यांना परत जा हे सांगण्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी रात्री काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आम्हाला कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कुठलीही पूर्वकल्पना न देता